नमस्कार मित्रांनो, भिवापुरी मिरची व्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आणि आज परत एकदा मी शेतामध्ये आहे आणि आता पाऊस पडल्यामुळे सर्व निसर्ग हिरवागार झालेला आपल्याला दिसत आहे। आमच्या शेताच्या बाजूला मी आलेली आहे, जिथे जंगल सारखे झाडं आहेत खूप सारे, आणि त्या झाडांकडे जंगलामध्ये मी आज तुम्हाला एक रानभाजी दाखवणार आहे। तर आपण आता आतमध्ये चाललो आहे, जिथे खूप सारे झाडं आहेत आणि पाऊस पडून गेल्यामुळे सर्व गवत असं हिरवगार होऊन गेलं आहे। निसर्ग आपल्याला बहुतेक गोष्टी देत असतो, पण त्या कशा घ्यायचा, त्याचा कसा उपयोग करायचा हे आपल्यावर डिपेंड करते। आणि आपल्याला निसर्ग जे देतो ते अतिशय चांगलंच असते। आता आपण चाललो आहे एक रानभाजी बघायला, जिचं नाव आहे तरोटा। आमच्या गावाकडे त्या भाजीला चरोट्याची भाजी सुद्धा म्हणतात। काही भागामध्ये या भाजीला टाकड्याची भाजी म्हणतात। टाकड्याची भाजी कशी असते, कशी ओळखायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर आता आपण ती भाजी जिथे मिळते तिथे चाललो आहे। ह्या ठिकाणी प्रत्येक वर्षी पाऊस आल्यावर खूप सारी तरोट्याची भाजी निघते आणि ही भाजी चवीला अतिशय चविष्ट असते। तर आता ही भाजी जिथे आहे तिथे आपण चाललो आहे। आम्ही आलो आहे आता भाजी आणायसाठी, आणि आता जस्ट पाऊस आल्यामुळे भाजी एकदम कोवडी आणि हिरवीगार असते, तर त्याच्यामुळे आपण ती भाजी घरी नेऊन पालेभाजी म्हणून ती बनवू शकतो। आपण बघू शकता किती छान हिरवीगार भाजी इथे निघालेली आहे। आणि या भाजीचे पानं असे गोलाकार असतात, दोन्ही साईडला असे पानं लागतात छान। इकडे बाजूला पण ती भाजी आहे, बरेच निघालेली आहे भाजी। तर जवळून मी तुम्हाला दाखवते भाजी कशी आहे ते। ही भाजी रस्त्याच्या कडेला सुद्धा उगवलेली दिसते, पण इकडे शेताच्या बाजूला जी भाजी दिसली मला, ती तोडून याची मी घरी बनवणार आहे भाजी। आणि आता मी ही भाजी काढत आहे। जेव्हा ही भाजी मोठी होते तेव्हा फक्त याचे डिरे तोडले जातात, वरची भाजी फक्त तोडली जाते, बाकीची तोडली जात नाही। पण आता इथे कोवडी भाजी असल्यामुळे मी संपूर्ण मुळासकट काढत आहे भाजी। आणि ही तरोट्याची भाजी खायला अतिशय पौष्टिक आहे, आणि ही एक रानभाजी आहे जी फक्त पावसाळ्यात आपल्याला मिळते। टाकड्याच्या पानाची भाजी गुणाने उष्ण असते आणि शरीरातला वात कफदोष कमी करते। आपण जर ही भाजी खात असलो नेहमी, तर आपल्या शरीरातली जी चरबी असते ती सुद्धा कमी होण्यास मदत होते। त्याचबरोबर इसब, एलर्जी, सोरायसिस, खरूज यासारखे त्वचाविकार असले तेही कमी होतात याच्यानी। लहान मुलांच्या पोटातल्या ज्या कृमी असतात, लहान मुलं जेव्हा पोट दुखते म्हणतात, त्यांना जर ही भाजी खायला दिली तर त्याचा सुद्धा त्यांना छान उपयोग होतो। त्याच्या पोटातली जी कृमी आहेत त्या बाहेर पडायला मदत होते। ही भाजी पचायला हलकी, तिखट, तुरट, पित्तकारक आहे आणि मलसारक आहे, असे या भाजीचे भरपूर गुणधर्म आहेत, जी फक्त पावसाळ्यामध्ये मिळते। आणि दरवर्षी आम्ही 2 ते 3 वेळा ही भाजी खातो। तर आता एवढी भाजी माझी काढून झाली आहे, आणि या भाजीला काही खत दिलेले नाही राहत, म्हणजे ही आपली नैसर्गिक पद्धतीने आपल्याला मिळालेली भाजी आहे, आणि त्याच्यामुळे ही अतिशय पौष्टिक आहे। आणि आता मी इथे जरा वेळ बसली आहे भाजी काढून झाल्यानंतर। तर माझ्याकडे आता आम्हाला आज होईल एवढी भाजी जमा झाली आहे, आणि आता मी ही भाजी घेऊन घरी जाणार आहे आणि ती भाजी बनवणार आहे। तुमच्यापैकी किती जणांनी चरोटा किंवा तरोटा सुद्धा म्हणतात, तर ही भाजी कोणी खाल्ली आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या भिवापुरी मिरची व्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।